आज आम्ही चाललोय तन्मयची बुक आणायला पुण्यामध्ये. तर तन्मय, मी आणि मिस्टर, तर तिघंजणच चाललोय. तसं तर मिस्टरांना वेळच मिळत नाही कुठं जायचंही म्हटलं तर, त्यांचं कामच तसं आहे त्यामुळं. आणि तन्मयचं 2 दिवस चाललं होतं, शाळा सुरू होते आणि मला बुकही आणायचे. तर मिस्टरांना म्हणत होता चला ना जाऊ आपण. मिस्टरांना वेळ पण होता त्यामुळं आम्ही 6:30 वाजता चाललो होतो. कधी गेलो तर उशीरनाच जातो, संध्याकाळच्या टायमिंगला जायचं असेल तर. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तन्मय मिस्टरांच्या मागं लागला की आपण पिक्चर बघायला जाऊ, आणि त्याला देऊळबंद पिक्चर बघायचा होता. रिलीज झाल्यापासून त्याचं चाललं होतं पिक्चर बघायला जायचं आहे, पण वेळ नसल्यामुळं आम्ही काही गेलो नव्हतो. लॉकडाऊन नंतरचा आमचा पहिला पिक्चर आहे हा. तर लॉकडाऊन नंतर आम्ही असं थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितलाच नाही. नंतर आम्ही आलो देऊळबंद पिक्चर बघण्यासाठी. तिकीटही पण काढले होती, तिकीट पण मिळाली, आणि जास्त गर्दी पण नव्हती आणि जास्त कमी पण नव्हती, आणि पिक्चर पण खूप छान होता. आणि त्याचं तन्मय मला काहीतरी सांगत होता. आम्ही पिक्चर चालू व्हायच्या आधी 2 मिनटंच आधी येऊन बसलो होतो आणि लगेचच पिक्चर चालू झाला. पिक्चर चालू झाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रगीत चालू झालं, तर खूप छान वाटत होतं राष्ट्रगीत म्हणताना, ऐकताना. लहानांपासून मोठ्यापर्यंत बघण्यासारखा सिनेमा आहे, आणि खूप छान शेतकरी स्त्रीची कथा मांडले, आणि खूप छान आहे खरं. देहूच्या तुकोबाला असाच त्रास देत असणार ती आवडी. पण ती होती म्हणून तुमचा तुकोबा जगला. आणि मी आहे म्हणून तुला तुके जगतोय. नाही केव्हाच कंटाळून सोडून दिला असं तुला. काळा मी नाही त्यांनी. संपला पिक्चर आणि आम्ही बाहेर आलो, तर खूप छान पिक्चर होता. पिक्चर संपला आणि स्वामी समर्थांचा पिक्चर भेटला, तर खूप छान होता. खरंच लय भारी होता है ना तन्मय? इकडे बघ, इकडे ये ना. पुण्यातलं संध्याकाळी 10 वाजताचं ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक होतं. मग नंतर आम्ही दुसऱ्या रोडने गेलो. रात्रीचे 10:09 झालेले आहेत. पुस्तक घेऊन मग लगेच माघारी यायचं, त्यामुळं स्वयंपाकही काही केला नव्हता आणि उशीर पण झाला होता. त्यामुळं मग नंतर आम्ही बाहेरच जेवण केलं. मस्त अशी पनीरची भाजी, रोटी, नंतर पुलावही घेतला होता. तर असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग.